पात्र झालं की मग ते लोन करू शकतो, स्वतःचा उद्योग सुरू करू शकतो, सर्टिफाईड होतं. तर दरवर्षी आम्ही साधारण 5 ते 6 हजार विद्यार्थ्यांना ग्रामीण भागांमध्ये प्रत्येक गावात जाऊन शिकवतो. 1% महिलांचं प्रमाण आमच्याकडे आहे आणि 2% मुलं आहेत. सगळ्यांचं सुपरविजन करणं, व्हिजिट करणं, गाईड करणं, त्यांना सिलेबस तयार करणं असेल किंवा सुपरविजन, भारत सरकारचा प्रतिनिधी, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचा प्रतिनिधी आणि स्टाफचा प्रतिनिधीमध्ये दुवा म्हणून मी काम करतो. म्हणजे फील्डचं जे काय आहे स्टाफला सांगणं, रिसोर्स पर्सनला सांगणं, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटला सांगणं. तर सगळ्यांचा एक केंद्रबिंदू म्हणून डायरेक्ट मी पोस्ट असतो आणि हा केंद्राशी पण संपर्कात असतो, स्टाफ मेंबरशी पण संपर्कात असतो, फील्डवाल्यांशी पण संपर्कात असतो, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटमध्ये पण संपर्कात असतो. ही एकमेव पोस्ट अशी आहे जी सरकारकडून भरती जाते आणि याची इंटरव्ह्यू प्रोसिजर आहे ती केंद्र सरकारच्या पॅटर्ननुसार होते. त्याच्यामुळे तुम्हाला स्कोप आहे या पोस्टसाठी. ज्या ठिकाणी जनशिक्षण संस्था चालतात, आता तर 302 जनशिक्षण संस्था आहेत, पूर्ण पुढच्या वर्षी 500 होत आहेत. पूर्ण देशामध्ये या जनशिक्षण संस्थाने जिल्ह्याला एक